श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये एका भाविकाला सुरक्षा रक्षकाकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आज सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. यावेळी हरियाणा येथून आलेला एक भाविक आणि सुरक्षा रक्षक यांच्या मोठी झटापट झाल्याचं समोर आलं. या घटनेचा CCTV देखील समोर आला. दरम्यान या घटनेबाबत मंदिर प्रशासनाकडून देखील खुलासा करण्यात आला. यामध्ये भाविकच गोंधळ घालत असल्याचं सांगत ड्रग्ज व नशा घेतलेल्या अवस्थेत मंदिर परिसरात गैरवर्तन करत होता. त्यानं सुरक्षा रक्षकांशी देखील धक्काबुक्की केली. इतर भाविकांनाही त्याचा त्रास झाला. दर्शन रांगेतच बसून राहिल्यामुळे दर्शनास विलंब होत असल्यानं सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली असल्याचा आरोप करण्यात आला. कालची जी बातमी आज पूर्ण वृत्तवाहिन्यांवर फिरत आहे तर ही वस्तुस्थितीला धरून नाही आहे. त्या पूर्ण बातमीचा आम्ही तपास केला असता CCTV फुटेज पाहिला की सदरचा भाविक हा 5:45 वाजता मंदिरात आला. दर्शन बारीमध्ये तो 1 तासभर बसला आणि तिथे ध्यान लावून बसल्यानंतर इतर भाविकांना आतमध्ये जशी गर्दी वाढली तसा अडथळा निर्माण झाला म्हणून त्याला उचलून दक्षिण द्वाराने तिथे परत बसवलं. तिथे तो मेडिटेशन करत बसल्यानंतर परत दक्षिण द्वाराने जिथून लोक भाविक बाहेर पडतात त्यांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला आणि उंबऱ्यावर गेल्यानंतर त्याने कपड्यांमध्ये आतमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्र्यंबकेश्वर दर्शनचा जो परंपरा आहे त्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी सोवळं नेसून जावं लागतं, कपड्यामध्ये जाता येत नाही. उंबऱ्यावरच्या तुंगार जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आणि आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांनी समजून सांगितलं की आपल्याला असं आतमध्ये जाता येणार नाही. परंतु तो त्याच्यामध्ये जास्त उद्विग्न होऊन त्याने शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बलपूर्वक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने आमच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या अंगावरचं जर्किन गुंडाळलं आणि मारहाण केली. त्याच्या डोळ्याला जखम झाली आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आमच्या कर्मचाऱ्याचा आणि तो ओरडायला लागल्यानंतर इथं सुरक्षा रक्षकांनी बलाचा वापर करून त्याला त्याच्या बाहेर मंदिराच्या बाहेर त्या प्रांगणाच्या बाहेर काढलं. त्याच्यानंतर काल आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व विश्वस्त त्या ठिकाणी असताना सदर भाविकाला समज दिली तर त्याने ड्रग्ज घेतल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पोलिसांनाही बोलवलं होतं तर त्याने ड्रग्ज घेतलेलं होतं. ड्रग्ज घेतले त्याचे आविर्भाव आणि हावभाव बघितले. मग त्याच्या कुटुंबियांशी आम्ही बोलण्यासाठी त्याचा नंबर मागितला आणि एक चांगल्या घरचा मुलगा होता, ड्रग्जच्या अधीन गेलेला होता. मग त्याला आम्ही त्याची समज दिल्यानंतर तो रडायला लागला आणि त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर तो देवस्थानच्या दर्शनाच्या राखेतून बाहेर पडला. अशा प्रकारचा कालचं घटना घडलेली आहे. त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होणार आहे का? म्हणजे याच्यावर आमच्या काल ज्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे त्यांना आम्ही ताबडतोब दवाखान्यात करून त्याचे मेडिकल रिपोर्ट पण तयार आहे. आम्ही त्याच्यासाठी तक्रार द्यायची होती पण तिचं नावगाव आम्हाला माहिती नव्हतं आणि कोणाचंही इथं देवाचा दरवाजा आहे, कोणाचं करिअर खराब होऊ नये पोलीस केसेसमध्ये, कारण तो दूरून हरियाणामधून आलेला पोरगा होता. आणि विशेष म्हणजे त्याच्या मंदिराच्या विषयीचा भाव बघितल्यानंतर आम्ही पण म्हटलं की जाऊ दे, तरुण मुलगा आहे, त्याच्यावर उगाचच FIR वगैरे व्हायला नको म्हणून आम्ही याच्या भावनेने आम्ही त्याला सोडून दिलं. त्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून विनाकारण मारहाण झाल्याच्या घटनेची सुसंगती नाही असं देखील यावेळी मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.